ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा इथे श्रद्धांजली शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेत तालुक्यातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. प्रत्येकाच्या मनात अजित पवार यांच्याबद्दल असलेली आपुलकी, ऋण आणि हळहळ शब्दांमधनं व्यक्त होत होती. आजही दादा आपल्यामध्ये नाही हे मन मान्य करत नाही, असं यावेळी राजेंद्र नागवडे यांनी म्हटलंय. नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी बोलताना आपल्या भावना त्यांना आवरता आल्या नाही. आज दादा आपल्यामध्ये नाहीयेत हे मन अजूनही मान्य करत नाही. कामात सुसूत्रता, स्पष्टपणा आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण असणारा हा नेता मी दुसरा पाहिला नाही. अजित पवार यांच्याकडे काम घेऊन जाताना कधीही भीती वाटली नाही. कोणत्याही खात्याचं काम असो मार्गी लागेल असा विश्वास जनतेला होता. हो किंवा नाही असं स्पष्टपणे सांगणारा हा नेता आपण गमावलाय, असं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. घरामधील करता माणूस गेल्याची भावना असल्याचं त्यांनी नमूद केलं. दादांची अचानक एक्झिट ही मन सुन्न करणारी होती, असं त्यांनी म्हटलंय. उकडी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राहुल जगताप यांनी 2014 पासूनच्या दादांसोबतच्या आठवणींना यावेळी उजाळा दिलाय. अजित पवार यांचा अभ्यास नसलेले असं एकही क्षेत्र नव्हतं. तालुक्यातील अनेक कामांमध्ये त्यांनी थेट सहकार्य केलं. कागदावरती काम घ्यायची शिस्त त्यांनीच मला लावली. फोनवर मेसेज केला तरी लगेच फोन यायचा. अचानकपणे दादांची एक्झिट ही मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या जाण्यानं कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे, असं त्यांनी भावूक होत म्हटलंय. तर ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी दादांच्या प्रशासकीय दौऱ्याचा उल्लेख करताना म्हटलं की विमान अपघाताची बातमी समजताच मी कोलमडलो. इंदिरा गांधी यांच्यासारखा दरारा अजित पवार यांचा राज्यात आणि प्रशासनावरती होता. चौफेर अभ्यास असणारा नेता आपण गमावलाय. अनेक वेळा मुख्यमंत्री पदाची संधी त्यांच्या नशिबानं हुकली आहे. मात्र ते मुख्यमंत्री झाले असते तर राज्याचा विकास फार दूरवर पोहोचला असता, असं सांगत त्यांनी तालुक्याशी निगडीत अनेक आठवणी सांगितल्यात. जिल्हा बँक संचालिका अनुराधा नागवडे यांनी अत्यंत भावनिक शब्दामध्ये श्रद्धांजली अर्पण केली आहे. 29 सप्टेंबरचा दादांचा दौरा आठवला तरी मनाला धडकी भरते. कमी वेळात काम कसं करायचं, शिस्त आणि संयम काय असतो हे दादांकडनं शिकायला मिळालंय. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि सर्व क्षेत्रामध्ये काम करणारं नेतृत्व राज्यानं हरपलं आहे. श्रद्धांजली अर्पण करून हे थांबणार नाही. आता एकजुटीनं एकत्र राहणं हीच खरी जबाबदारी आहे, असं सांगताना त्या भावूक झाल्या. त्यानंतर इतर मान्यवरांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास झेंडे यांनी तालुक्यातील सर्व नेत्यांनी एकत्र राहणं हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं म्हटलंय. दिग्विजय नागवडे यांनी युवकांना राजकारणापेक्षा व्यवसाय करा असं सांगणारा दिलदार नेता हरपला, अशी भावना व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा यांनी सामान्य कार्यकर्त्याला मोठ्या पदावरती बसवणाऱ्या दादांच्या नेतृत्वाची आठवण सांगितली. हरिदास आबा शिर्के, अण्णासाहेब शेलार, दत्तात्रय पानसरे, भगवान आबा पाचपुते, सुशील शिंदे, सुभाष शिंदे, राजेंद्र म्हस्के, अनिल ठवाळ तसेच ज्योती खेडकर, प्राचार्य सतीशचंद्र सूर्यवंशी, प्राचार्य नवनाथ बोडखे आदींनी देखील दादांच्या कार्यशैलीचा, शिस्तीचा आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या नात्याचा उल्लेख केला. श्रद्धांजली सभेदरम्यान काही क्षण तणावाचे देखील पाहायला मिळाले, मात्र एकूण वातावरण शोकाकुल आणि भावनिक होतं. अजित पवार यांचं नेतृत्व, कार्यकर्त्यांशी असलेलं नातं आणि राज्यासाठी केलेलं कार्य याची उणीव कधीही न भरून निघणारी असल्याची भावना उपस्थित प्रत्येकाच्या मनात होती. अश्रूंनी ओथंबलेली ही शोकसभा अजित पवार यांच्या आठवणी कायम जिवंत ठेवणारी ठरली आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.